अगं बहिणी, तुला माहितीये का, मम्माने ना असलं झापलंय ना त्या अंजलीला, मला तर खूप मज्जा आली. आणि त्या अंजलीचं तोंड पण बघण्यासारखं झालं होतं माहितीये. मम्मा डायरेक्ट बोलली ग तिला, माझ्या सई आणि देवांच्या रूम कडे बघायचं सुद्धा नाही. डायरेक्ट बत्ती गुल झाली होती माहितीये तिची. रिया, काय ही भाषा, नीट बोल. अगं मम्मा, तुझंच कौतुक करतेय मी. काही गरज नाहीये. पण आई, तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. नाही म्हणजे तुम्ही कोणाला तरी ओरडू शकता ना, यावर माझा विश्वासच बसत नाही. अगं मला तरी कुठे मजा येते बाई कोणाला ओरडायची. पण या अंजलीने काही पर्यायच ठेवला नाही. दिवसेंदिवस इतकी हिंमत वाढत चालली होती ना तिची, की कुठेतरी आळा घालायलाच हवा होता तिला. पण मी बोललेलं अजिबात आवडलं नाही बाई तिला. डोळे वट्टारून बघत होती माझ्याकडे. काय सांगताय आई? पण एक बोलू का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही तिला वळण लावताय ती चांगलीच गोष्ट आहे, पण तिने जसा मला त्रास दिला ना तसा तुम्हालाही त्रास देण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे प्लीज स्वतःला सांभाळा. हा, असा कसा त्रास देईल मम्माला? मम्माला त्रास द्यायच्या आधी ना तिला मला फेस करावं लागेल. तू आहेस ग, पण तरी सुद्धा काळजी वाटते ना. नाही कारण सध्या मी नाहीये ना तिकडे, त्यामुळे काळजी करण्याशिवाय दुसरं काय करू शकते मी. ताई अगं नको काळजी करूस तू बाळा. आणि मी तर आता ठरवूनच टाकलंय, अगदी ठामपणे वागायचं आणि यांना सरळ करायचं. इतके दिवस प्रेमाने वागले, काय उपयोग झाला? उपयोग झाला नाही आणि होणारही नाही. मम्मा, काही लोकांशी ना कितीही प्रेमाने वागलं तरी ते त्यांचा हेटरेट सोडत नाही. आणि ही अंजली पण त्यातलीच आहे, सायको कुठची. पण खरंच बाई सई, तुम्हा दोघींमध्ये किती अंतर आहे ग. नाही एकाच घरात लहानाच्या मोठ्या झालात तुम्ही, पण अगदी जमीन आसमानाचं अंतर आहे तुमच्यात. तू इतकं समजून घेतेस, सगळ्यांची काळजी घेतेस. आणि ती अंजली तोंडावर गोड गोड बोलेल, पण मनात काय कारस्थान सुरू असेल काही सांगता येत नाही. मला खरंच कळत नाही, इतक्या लहान वयात इतका तिरस्कार येतो कुठून हिच्या मनात. जानकी ताई, येऊ का घरात? मामी, मामी काय करते तिकडे? ललिता ताई तुम्ही कशा आहात तुम्ही? या ना या. काय म्हणताय? हो का बाई, बरे आहात ना? अहो मी देवाकडे इतकी प्रार्थना करत होते माहितीये. देवा, हवं तर मला आजारी पाड बाबा, पण माझ्या सोन्यासारख्या विहीण बाईला काही होऊ देऊ नको. बरे आहात ना? हा, 2-2 बॅग्स? कुठे वेकेशनला जाताय का? अगं जाते कसली, ही काय इकडेच येते. अहो जानकीताई, काय झालं मला ना, काल रात्री असं खूप भयानक स्वप्न पडलं. म्हणजे मला स्वप्नात असं दिसलं की माझी अंजलीशी दाट अंधारात कुठेतरी अडकली आहे आणि मला मदत करा असं धावा करते. शेवटी काय हो, आईचं कायस, मला राहावेल का तिला बघितल्याशिवाय, म्हणून उचलल्या बॅगाने आले आपली इकडे राहायला. म्हणजे तुम्ही इकडे राहायला आलाय? हो, म्हणजे काय झालं जानकीताई, अहो मी इतकं म्हणत होते आमच्या अंजलीला, अगं बाई आठवण येते मला तुझी, तूच ये इकडे. हा, म्हणजे माहेरी 2 दिवस राहशील, तू पुरटी खाशील. पण कसं काय, मला म्हणाली नाही बाई, माझ्या सासूबाई आजारी आहेत, मला आता त्यांच्याकडे बघायला हवं, मला माझ्या घराकडे बघायला हवं, माझा संसार महत्वाचा नाही का आई, असं म्हणाली. हो नाही, बरोबर आहे, लेकीचा संसार सगळ्यात जास्त महत्वाचा. मग नाईलाजच झाला हो माझा, उचलल्या बॅगा आणि आले इथे राहायला. हॅलो आई, ऐका ना माझं. काय झालं जानकीताई, तुम्हाला आवडलं नाही का मी इकडे आले ते? नाही असं काही नाही. म्हणजे खरं तर चुकलंच माझं, म्हणजे असं मुलीची आठवण आली म्हणून लगेच असं बॅगा उचलून कोणी सासरी राहायला येतं का? जाऊ दे बाई, आले पावली परत जाते. ललिता ताई असं नका म्हणू, थांबा ना तुम्ही.
नक्की ना? बरं ठीक आहे, बसते गो बाई. अहो दुरून आले ना, पायच दुखत. ऐक सई, मी तुला करते नंतर फोन. हा, आई माझं ऐका ना, मी काय म्हणते तुम्हाला. हॅलो. सईशी बोलत होतात का? रिया, पाणी आण काकूसाठी. आणते. हल्ली इतके पाय दुखतात माझे. मामी का आली असेल तिकडे, आणि तेही राहायला. अंजलीच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ना कळत नाहीये. तिकडे मामी आणि अंजलीने काही कारस्थानं करायला नको म्हणजे बरं. हॅलो, हा ते काम झालं की मी येतो तिकडे, तू काळजी करू नको बघ. हा चल ठेवतो. सर, आजचा हिशोब झालाय आणि सगळ्यांना पगार पण देऊन गेलाय. हा, सगळंच झालंय का? एकदा चेक करून घ्या तुम्ही फक्त. मी निघतो म्हटलं. ए थांब, हे काय? हा सर, आजच्या कामाचं सगळं डिटेल आहे सर. तुम्हीच सांगितलं होतं ना लिहून ठेवायला. हे बघ, ते मला माहित आहे. मला सांग, तू काम करायला 1 तासात सुट्टी दिलीस? हा, मी दिली होती सर. अरे डोकं फिरलंय का तुझं? ते कामगार इकडे काम करायला येते की सुट्ट्या घ्यायला? 1 तासात किती काम झालं असतं माहिती आहे का तुला? आय नो सर, पण मी ऍक्च्युली. हे बघ, माझ्या समोर तोंड नाही चालवायचं. सांगून ठेवतोय तुला. मला सांग, तू एवढी मोठी सुट्टी तू कोणाला विचारून दिली? कोणाला विचारून नाही दिली सर. खरं तर त्यांना गरज होती सुट्टीची. म्हणजे एवढ्या उन्हात ते एवढं कष्टाचं काम करतायत. जर त्यांना जरा ब्रेक नाही मिळाला तर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो ना सर. म्हणून त्यांना ब्रेक दिला सर. हे बघ, मला त्याच्याची काही देणं घेणं नाहीये. मला माझं काम झालं पाहिजे. सर, काम तर झालं ना. चेक करा ना तुम्ही, काम पूर्ण झालंय. ब्रेक मिळाल्यानंतर सगळ्या कामगारांनी आणखी उत्साहात काम केलं सर. आणि शेवटी महत्वाचं तेच आहे ना, काम होणं. ते तर झालं सर. हे बघ, परत अशी हुशारी करायची नाही, समजलं का? आणि हे काय हिशोबात तर गडबड आहे. अरे 2000 जास्त दिलेत. कुणाला गेले जास्त पैसे? नाही सर, त्याच्या बाबतीत पण लिहिलंय तिथे. एका कामगाराला गरज होती पैशांची, म्हणून मी त्याला ऍडव्हान्स म्हणून काही पैसे दिले. अरे का मस्करी चालली का? मजुराला कोणी 2000 ऍडव्हान्स देते का? सर, त्याला गरज होती सर. अरे पण त्याच्या गरजेसाठी माझं नुकसान करायचं का? तुला फक्त आजचा हिशोब करून मजुरी द्यायला सांगितली होती. हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं? नाही पण सर, त्याच्या मुलाच्या शाळेची फी. अरे ते मजूर आहेत, मजूर. त्यांना कामावर ठेवून मी काय त्यांच्या पोराचा ठेका घेतलाय काय? आज 1 येणार, उद्या 2 येणार, म्हणजे 4 येणार, मग सगळ्याला माझे पैसे वाटायचे काय?